कळा ज्या लागल्या जीवा भाग 10 लेखन आणि सादर करते मी अपर्णा कुलकर्णी। मी देवाजवळ मागणं मागितलं खरं, पण नशिबात जे असेल तेच होतं। असं म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि दुःख समप्रमाणात येतं। काळ वेगळा असू शकतो, पण दोन्हीही समप्रमाणात मिळतं हे नक्की। तरुण वयात सहन करण्याची ताकद असते, पण या वयात नको रे बाबा। सियाने हा जो गोंधळ घातला आहे त्यामुळे किती त्रास होणार आहे तो परमेश्वरच जाणे। आता जशी तयार झाली तशी सुखासुखी तयार झाली असती तर हा तिढा उद्भवलाच नसता। पण इतकं सहज सोपं असेल तर ते आयुष्य कसलं। मी बाहेर आले तर नंदिनी आणि तेजस निघाले होते, पण तेजसला सियाने आत बोलावलं होतं। मी काही बोलणार एवढ्यात नंदिनी म्हणाली, मालू येतो ग उद्या पुन्हा, आणि हो कसलीच काळजी करू नकोस। आणि अगं ते पुस्तक देणार होतीस ना मला, दे बरं। किती दिवसांपासून शोधत होते, तुझ्याकडे आहे म्हटलं की प्रश्नच मिटला, देतेस ना। कसलं पुस्तक, कोणतं पुस्तक, ही मध्येच काय बोलतीये की ही मला काही सुचवू पाहतीये। मी अंदाज घेत म्हटलं, हो हो आहे ना, आहे देते ना। माझा हात हातात धरून आत नेत नंदिनी म्हणाली, अगं दे ना, उशीर होतोय। आत येताच ती म्हणाली, हे बघ आता तेजस सियाकडे एकटा जाईल असं मला अजिबात वाटत नाही। मी त्याच्याशी घरी सावकाश आणि शांतपणे बोलते। आता मी फक्त सिया बाळासाठी तयार आहे असं सांगितलं आहे। माधवने विचारलंही लग्नाला पण तयार आहे ना म्हणून। त्यावर तेजसची प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती। हे बघ मी बोलेन त्याच्याशी, त्याला वेळ द्यायला हवा। त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आहे, पण तो समंजस आहे। हळूहळू होईल सगळं व्यवस्थित। पण आता आम्ही निघतो। नंदिनी, तू नसतीस तर मी काय केलं असतं ग। प्लीज थांब ना, आता जेवूनच जा। अशा परिस्थितीत कसं वागावं ते कळतच नाही बघ मला। तू किती छान हँडल केलंस सगळं। सियाची काळजीच नाही मला आता काही। माझ्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं। तसं तिने मला जवळ घेतलं आणि थोपटल्यासारखं केलं। अगदी तासभर बोलूनही जे समजलं नसतं ते तिच्या त्या एका स्पर्शात समजलं। असं वाटलं तिला घट्ट मिठी मारावी आणि मन मोकळं रडून घ्यावं। लहान असताना कसं आईच्या कुशीत शिरून रडतो, अगदी तसं। आज मला नंदिनी आईसारखीच भासली। जगातली सगळ्यात सुरक्षित जागा, जिथे समज गैरसमज नसतील, काय वाटेल अशी साशंकता नसेल, वागण्यावरून जोखलं जाण्याची भीती नसेल, असेल तो फक्त आश्वासक मायेचा ओलावा। आज नंदिनीने सोडून जाऊच नाही असं वाटत होतं, पण ती म्हणाली, कशी ग तू अशी रडूबाई, आता रडायचं नाही ओके, मी आहेच तुझ्याबरोबर, पण आज जेवण नको। ते आपलं नेहमीच चालू असतं। आज तेजस खूप डिस्टर्ब आहे, घरी जातो आम्ही। बराच वेळ झाला तरी आम्ही बाहेर आलो नाही म्हणून माधव आत आला। मी हळवी झाले आहे हे लक्षात आलंच त्याच्या। तोही म्हणाला, थांबा आज इथेच। नको माधव, आज नको, येतो आम्ही। तेजस आणि नंदिनी निघून गेले, पण जाताना आमच्या घरातली शांतता घेऊन गेले। तेजस सियाला न भेटता गेल्यामुळे सिया खूपच अस्वस्थ झाली आणि तिने रडून गोंधळ घातला। कितीही समजावून सांगितलं, मी, माधव, सुमित सगळे सांगत होतो, पण ती ऐकायलाच तयार नव्हती। मी सॉरी म्हणायला तयार आहे, मग तो का बोलत नाही म्हणून त्रागा करून घेत होती। तेजस तिचा फोन उचलत नव्हता आणि नंदिनीला फोन केला तर तेजस नाही, बाहेर गेला किंवा इतरही कारण देऊन तो तिच्याशी बोलायचं टाळत होता। हा तिढा कसा सुटणार तेच कळत नव्हतं। तिच्या या अवस्थेत तिने स्वतःला जपलं पाहिजे, पण ती तर जणू स्वतःवर सूडच उगवत होती। आपल्या वागण्याचा तिला पश्चाताप होत होता, पण त्यामुळे ती जास्तच अग्रेसिव्ह होत होती। दुसऱ्याची चूक समजून ती पोटात घालणं सोपं, पण स्वतःची झालेली चूक एकतर आधी समजणं आणि समजली तर ती योग्य पद्धतीने सुधारणं, स्वतःला माफ करणं खरंच खूप अवघड। त्या अपराधीपणातून अधिक चुकाच होण्याचा संभव जास्त। आज 2 दिवस झाले हे सगळं असंच चालू आहे।
आज तर तिने जेवणावर बहिष्कार टाकला. खूप विनवण्या करूनही ऐकायला तयारच नव्हती. तुझ्यासाठी नाही तर त्या बाळासाठी खा म्हणून सांगितलं, पण तेजा आल्याशिवाय खाणार नाही म्हणून अडून बसली होती. मी तिच्यासाठी मऊ खिचडी केली होती आणि तिच्यासाठी तिच्या खोलीत घेऊन गेले. मला पाहताच तोंड वळवून पडून राहिली. मी तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ए शोना, ऐक ना, प्लीज प्लीज माझ्यासाठी खा ग. बरं ते राहू दे, किमान माझ्याकडे बघ तरी. काय चुकलं माझं सांग बरं. ती ताडकन उठून बसली. डोळे डबडबले होते. माझे हात हातात धरून म्हणाली, तुमचं कोणाचंच काही चुकलेलं नाही गाई, माझं चुकलंय. पण मी मान्य केलं ना, सॉरी म्हणते ना. मग आता का तो रागावला आहे? तो माझ्याशी असं कसं वागू शकतो? माझ्यावर प्रेम करतो ना, मग आज का नाही माझी काळजी वाटत त्याला? आई, हे खूप भयानक आहे. मी असा कधी विचारच केला नव्हता. तेजा कायम माझ्या बरोबर असेल असं मी गृहीत धरलं होतं. तो असणं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ते तो असताना कधीच का नाही ग मला समजलं. करेल ना तो मला माफ? बोलेल ना माझ्याशी? येईल ना तो आई? प्लीज प्लीज आई, काहीतरी कर आणि त्याला माझ्याशी बोलायला सांग. मी रडू नये म्हणून किती काळजी घ्यायची ग तू. मला आवडणारी प्रत्येक वस्तू मला मिळावी म्हणून तू किती आग्रही असायचीस. मग आता का नाही काही करत? सिया, तेजस वस्तू नाहीये, माणूस आहे. त्याला भावभावना आहेत आणि तू त्याला दुखावलं आहेस. त्यालाही जरा वेळ दे ना. मालकी हक्क गाजवायला तो म्हणजे वस्तू नाही हे कळत कसं नाही तुला? प्रेम करणं म्हणजे फक्त अधिकार गाजवणं नाही ग. किती गृहीत धरलंस त्याला? सगळ्या अपेक्षा फक्त तुझ्याच? त्याच्याही काही अपेक्षा असतील ना. तू नशीबवान आहेस, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. फक्त तो रागावला आहे, पण म्हणून तो तुला सोडून नाही देणार. कारण त्याचं बाळ आहे तुझ्या पोटात. हेच मला नको होतं. माझ्यापेक्षा अजून जो आला नाही या जगात त्या बाळावर त्याचं प्रेम आहे का? सिया, कसं समजावून सांगू मी तुला? तुझं तुझ्या बाळावर प्रेम नाहीये का? ते तुमचं दोघांचं बाळ आहे. प्रत्येकावरचं प्रेम वेगळं न ग. तुझ्या बाबांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझ्यावर कमी आहे का? हे कमी जास्त असं काही नसतं. उलट एकमेकांवर अजून जास्त प्रेम करण्यासाठीच ते कारण असतं बाळा. तेजसची बायको व्हायचं आहे की त्याची मुलगी व्हायचं आहे तुला? हे असंच होतं माझं. मला म्हणायचं असतं एक आणि मी बोलते वेगळंच. मला फक्त त्याचं माझ्यावर प्रेम आहे ना एवढंच म्हणायचं होतं गाई. बरं तू खाऊन घे बरं आता. प्लीज प्लीज आई, एकदाच तेजसशी बोलणं करून दे ना माझं. प्लीज प्लीज तू तुझा फोन दे ना. एकदाच, फक्त एकदाच त्याचा आवाज ऐकते आणि मग खाते. आय प्रॉमिस मी बोलणार नाही. तू फक्त स्पीकरवर फोन टाक. मी फक्त त्याचा आवाज ऐकेन. प्लीज आई, प्लीज. नाही म्हणू नको ना. ती रडायला लागली तसं माझ्या पोटात तुटलं. काय अवस्था करून घेतलीये पोरीने. आपल्याला नेमकं काय हवं आहे हे कळालं नाही की अशी परवड होते. माझा फोन घेऊन आले. तिने तिचे डोळे पुसले, केस सावरले, पाणी दिलं आणि म्हटलं, तू आधी हे खाऊन घे. हे बघ, मी फोन आणलाय, पण तू खाल्लंस तरच मी लावणार. काहीही न बोलता सियाने खिचडी संपवली आणि आशेने माझ्याकडे पाहायला लागली. मी तेजसचा नंबर डायल केला. तेजसने फोन उचलला. हॅलो मावशी, बोल ग. सियाकडे पाहिलं तर तिच्या डोळ्यात लाख चंद्र उतरले होते आणि गालावर लाख गुलाब फुलले होते. क्रमशः